नमस्ते मित्रांनो, मी राहुल वायदंडे, एक फुल टाइम ट्रेडर आणि मेंटॉर आहे. ट्रेडसेन्स मार्केट क्लास भाग 4 तुमचं मी परत एकदा मनापासून स्वागत करतोय. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सगळ्यात पहिल्यांदा आमचा चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण बँक निफ्टी आणि सेन्सेक्सच्या महत्त्वाच्या लेवल्स दररोज मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत असतो. ओके, सगळ्यात पहिल्यांदा मला सांगताना आज खूप बरं वाटतंय की आज आपल्या प्रॉपर लेवल्स सगळ्या वर्क झालेल्या आहेत. ओके, आत्तापर्यंत आपले 3 एपिसोड आलेले आहेत या मार्केट अभ्यासचे, पण आत्तापर्यंत आपले प्रॉपर अशा मुवमेंट आपल्याला मिळत नव्हत्या. म्हणजे एंट्रीज आपण घ्यायचो बट टार्गेट कमी असायचं किंवा मग प्रॉपर आपल्या लेवलवरून कधी कधी ब्रेकआउट आला नाही. बट आज आहे ना प्रॉपर ब्रेकआउट आला. आपण जी लेवल दिलेली बँक निफ्टीमध्ये जर तुम्ही बघायला गेला तर बँक निफ्टीमध्ये डेली टाईम फ्रेमवरती मी एक ट्रेंड लाईन आखून ठेवलेली. ओके, आणि या ट्रेंड लाईनच्या खाली जेव्हा मार्केट येईल किंवा ओपनिंग देईल तेव्हा मी तुम्हाला काल सांगितलेलं की लगेच एंट्री प्लॅन करा. मग ते पहिल्या 15 मिनिटात जरी तुम्हाला एखादा ट्रेड मिळाला तरी चालेल, पण या ट्रेंड लाईनच्या खाली जेव्हा मार्केट येईल तेव्हा लगेच तुम्हाला ट्रेड प्लॅन करायचा होता. आणि एक्झॅक्टली या लेवलच्या खाली, या ट्रेंड लाईनच्याच खाली मार्केट ओपन झालं आणि तिथून जवळपास 700 पॉईंटची मुवमेंट आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळाली. ओके, 5 मिनिट टाईम फ्रेमवरती जर आपण शिफ्ट झालो तर अजून तुम्हाला क्लॅरिटीने कळेल. ओके, आपल्याकडं एक व्ह्यू डाऊन साईडचा तर होताच, पण एक अप साईडचा व्ह्यू सुद्धा आपण या लेवलच्या वरती आपण करून ठेवलेला. जर मार्केट या लेवलच्या वरती गेलं तर अप साईडला जाईल, पण त्या लेवलला मार्केट गेलंच नाही. एक्झॅक्टली डाऊन साईडला म्हणजे ट्रेंड लाईन ब्रेक करून डायरेक्ट शार्पली तुम्हाला एक डाऊन साईडला 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती जर बघितलं तर 400 पॉईंटची मुवमेंट दिली. ओके, 400 पॉईंटची मुवमेंट दिल्यानंतर ना गाईज बघा मार्केट इथून फॉल आला. ओके, फॉल आला, इथे एक डब्ल्यू करायचा प्रयत्न केला. एक तर तुम्हाला इथे एंट्री मिळाली असती, अदरवाईज या डब्ल्यूला तुम्ही परत एकदा सेलिंगची एंट्री घेतली असती किंवा मग इथे तुमची थर्ड एंट्री. म्हणजे 3 एंट्री तुमच्या इथं आजच्या ट्रेडमध्ये ॲक्टिव्ह होत्या जर तुम्ही घेतल्या असतील तर. ओके, ट्रेड प्लॅन करताना नेहमी लक्षात ठेवा, जर एखाद्या लेवलवरून सेलिंग आली आहे, ओके सेलिंग आली आहे आणि मार्केटने पुलबॅक घेतला आहे तर लगेच एंट्री पुलबॅकला न प्लॅन करता एक मार्केट थोडंसं परत येऊ देत पुलबॅकला. त्या लेवलला जेव्हा तुम्ही एंट्री करता ना, इथं रेजिस्टन्स ठेवून ही एंट्री लेवल खूप मॅटर करते. आणि एक्झॅक्टली इथं असंच झालं आहे बघा. या एंट्रीला जर तुम्ही घेतलं असतं तर 100% तुम्हाला चांगले पॉईंट्स इथं कॅप्चर करता आले असते. जवळपास 400 पॉईंट्स इथं पण तुम्ही कॅप्चर केले असते. ओके, हा बँक निफ्टीमध्ये आज 3 ट्रेड आपल्या वेमध्ये ॲक्टिव्ह झालेले आहेत. एकदा जर डायरेक्शन कळाली तर खूप चांगलं होतं ट्रेड करण्यासाठी. सो डायरेक्शन महत्त्वाचे आहे आणि डायरेक्शन तुम्हाला कुठं मिळणार आहे तर ती ट्रेडसेन्स ट्रेडिंग इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलवरती दररोज तुम्हाला डायरेक्शन मार्केटची क्लिअर व्हायला मदत होणार आहे. ओके, छोट्या टाईम फ्रेमवरती आपण आत्ता बघितलंच, पण आता 15 मिनटा टाईम फ्रेमवरती थोडंसं शिफ्ट होऊन मी तुम्हाला सांगतो की मार्केटमध्ये उद्या कुठल्या लेवल्स महत्त्वाचे ठरणार आहेत. आता बघा, मेजर लेवल ब्रेक करून मार्केट आता खाली आलेलं आहे. ओके, मेजर लेवल ब्रेक करून मार्केट आता खाली आलेलं आहे, पण इथं जर तुम्ही बघितलं तर हा एक झोन तयार केला आहे बघा मार्केटने. ठीक आहे, हा एक झोन म्हणजेच इथं आपण जो परवा आखून घेतलेला तो एक्झॅक्टली झोन इथं आहे तोच आहे. म्हणजे जोपर्यंत या लेवलवरती येतोय तेव्हा सेलिंग येणारच आहे. ओके, सेलिंग साईडला मार्केट येणारच आहे. सो हा झोन आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. पण समजा या झोनच्या जर वरती मार्केट ओपन झालं, ओके जर वरती ओपन झालं तर इथे सिम्पल ट्रेंड लाईनला टॅप करून परत फॉल यायची शक्यता जास्त आहे. सो जेव्हा पण तुम्ही ट्रेड प्लॅन करणार आहे तो ट्रेड तुमचा सेलिंग साईडलाच असला पाहिजे. अप साईडला ट्रेड कधी प्लॅन करायचा तर परत ट्रेंड लाईनच्या वरती मार्केट निघू दे, मग तुम्ही अपसाईडला बघू शकता. त्याच्या आधी तुम्हाला फक्त आणि फक्त सेलिंग साईडलाच ट्रेड शोधायचं आहे. आणि जर समजा इथं डायरेक्ट सेलिंग ओपन झाली तर तुम्ही या लेवलपर्यंत यायची वाट बघा. नेहमी वाट बघणं ट्रेडिंगमध्ये खूप महत्त्वाचं आहे. ओके, तुम्हाला जर व्यवस्थित अजून लेवल सांगायचे म्हटलं तर बघा, इथं आर आर लावून मी तुम्हाला सांगतो, एक तर ट्रेंड लाईनवरतून परत तुम्ही सेलिंगला जाऊ शकता. ओके, त्यानंतर तुम्ही आहे त्या लेवलवरून सेलिंगला जाऊ शकता. या दोन्ही लेवल्स मार्क करून ठेवा आणि इथं कुठं ओपन झालं तर परत ट्रेंड लाईनवरती यायची वाट बघायची. ओके, सेलिंग साईडला. आणि अप साईडला जर तुम्हाला ट्रेड प्लॅन करायचा असेल तर सिम्पल
या ट्रेंड लाईनच्या वरती येऊ देत मार्केट, त्याच्या आधी नो ट्रेड गाईज. ओके, एवढा मोठा एस एल नाही, छोटे छोटे एस एल लावून काम करायचे, जास्त मोठे एस एल लावायचे नाहीत बँक निफ्टीमध्ये गाईज. त्याचप्रमाणे निफ्टीत जर आपण बघितलं तर निफ्टीमध्ये पण आपल्या संपूर्ण ज्या लेवल दिलेल्या आहेत त्या पूर्णपणे एक्झिक्यूट व्यवस्थित झालेल्या आहेत. ओके, बघा जर व्यवस्थित तुम्ही बघितलं तर इथं आपण लेवल दिलेली, या लेवलच्या खाली डाऊन साईडला आपण ट्रेड प्लॅन करणार होतो आणि एक्झॅक्टली याच झोनच्या खाली मार्केट ओपनिंग दिलं, इथं ओपनिंग दिलं मार्केटने आणि या लेवलच्या ब्रेकआउट नंतर शार्प फॉल आपल्याला बघायला मिळाला. ओके, शार्प फॉल आल्यानंतर ना आपली एंट्री सुद्धा इथं झाली असती किंवा इथं झाली असते. आज मार्केट पूर्णपणे बेअरिश होतं, त्यामुळं डाऊन साईडला चांगले ट्रेड झाले. आता निफ्टीमध्ये महत्त्वाचे लेवल्स उद्यासाठी काय आहेत, तर ही एक महत्त्वाची लेवल मी मगाशी ड्रॉ करून ठेवलेली बघा. ओके, या लेवलच्या जर खाली आलं उद्या मार्केट तर 100% तुम्हाला परत डाऊन साईडलाच ट्रेड शोधायचा आहे. ओके, सो डाऊन साईडला तयार राहायचं आहे आणि जर इथून एक पुलबॅक घेऊन परत जर मार्केट पडलं तरी आपल्याला इथून चांगली मुवमेंट सेलिंग साईडला भेटणार आहे. आपल्याला फक्त सेलिंगमध्ये ट्रेड प्लॅन कधी नाही करायचा, तर तो मार्केट जर या लेवलच्या वरती गेला ना, या लेवलच्या, तर तुम्ही अजिबात सेलिंगला प्लॅन करायचा नाही. पण जर वरती जाऊन परत या झोनला ब्रेकआउट दिला तर 100% तुम्हाला सेलिंग साईडला चांगला ट्रेड भेटू शकतो आणि चांगला ट्रेड प्लॅन करायचा आहे. ओके, निफ्टीमध्ये याच लेवल्स आहेत ज्या महत्त्वाच्या ठरणार आहेत. त्याचप्रमाणे जर सेन्सेक्समध्ये जर तुम्ही बघितलं, ओके, सेन्सेक्समध्ये जर तुम्ही बघितलं तर सेन्सेक्समध्ये सुद्धा ट्रेंडलाईनच्या खाली मार्केट ओपन झालं आणि ट्रेंडलाईनच्या खाली जेव्हा ओपन झालं तेव्हा शार्पली फॉल आलेला. काल आपण जसं डिस्कस केलेलं, ट्रेंडलाईनच्या जर वरती ओपन झालं मार्केट तर आपण अप साईडला जाणार आहे, पण जर ट्रेंडलाईनच्या खाली ओपन झालं तर आपण डाऊन साईडला ट्रेड शोधणार आहे. एक्झॅक्टली सेम प्राइस ॲक्शन तिन्ही इंडेक्समध्ये झालेत आणि समजा जर तीन इंडेक्समध्ये डाऊन साईडला सेम मुवमेंट आली तर ती मुवमेंट एकदम शार्प असते, लक्षात ठेवा. ओके, आणि इथं तेच झालं. बँक निफ्टी आणि सेन्सेक्स तिन्ही गोष्टी एकदम बेरिश होत्या, त्यामुळं मुवमेंट आली 700 पिप्सची, 600 पिप्सची, सॉरी 600 पिप्सची, 600 पॉईंटची, 700 पॉईंटची, 800 पॉईंटची, अशा मोठ्या मोठ्या मुवमेंट्स तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये बघायला मिळाल्या. ओके, चलो, सेन्सेक्समध्ये देखील तुम्ही सेम प्राइस ॲक्शनवरती ट्रेड प्लॅन करू शकत होता आज, पण उद्याच्या महत्त्वाच्या लेवल्स थोडासा फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करू. 15 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये आहे आपण. आपल्याकडे आता ही एक लेवल मिळते बघा, ही एक लेवल मिळते. या लेवलवरून तुम्हाला सेलिंग साईडला ट्रेड प्लॅन करायचा आहे, म्हणजे 77,000. ओके, जेव्हा 77,000 या लेवलवरती मार्केट येईल, ही एक सायकोलॉजिकल लेवल असणार आहे. त्या लेवलवरून तुम्हाला सेलिंग साईडचा प्लॅन करायचा आहे आणि ही ट्रेंडलाईन थोडीशी स्ट्रेच करतो मी. जेव्हा ट्रेंडलाईनचा ब्रेकआउट येईल त्याच वेळेला थांबायचं आहे, अजिबात सेलिंग साईडला ट्रेड प्लॅन नाही करायचा, बाईंग साईडला ट्रेड शोधायचे. ट्रेंडलाईन ब्रेकआउट, बाईंग साईडला ट्रेड, ट्रेंडलाईनवरून रेजिस्टन्स घेऊन खाली आला तर सेलिंग साईडला, एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं. आणि ही एक महत्त्वाची लेवल आहे 77,000. या लेवलच्या जर खाली राहिलं तर 100% तुम्ही सेलिंगलाच जाऊ शकता. इथं जर मोठ्या टाईम फ्रेममध्ये शिफ्ट होऊन आपण थोडंसं बघितलं 1 डेमध्ये तर तुम्हाला समजेल की सेन्सेक्स आता ब्रेकआउट दिला आहे बघा, प्रॉपर ट्रेंडलाईनचे ब्रेकआउट सेन्सेक्सनी पण दिलेले आहेत. ओके, प्रॉपर ब्रेकआउट दिला. आता हा डाऊन साईडला जर आला तर इथपर्यंत त्याचा टार्गेट आहे 76,000. या झोनपर्यंत हा डाऊन साईडला येऊ शकतो. सो व्यवस्थित सगळ्यांनी ट्रेड प्लॅन करायचे आहेत. ट्रेडिंग जेव्हा पण तुम्ही करता तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, इंडेक्समध्ये बघणं ट्रेड्स खूप इझी वाटतं, पण जेव्हा आपण एक्झॅक्टली ट्रेड्स प्लॅन करत असतो तेव्हा त्या गोष्टी भरपूर अवघड होतात. प्रीमियम बघून, ऑप्शन बघून व्यवस्थित ट्रेड प्लॅन करायचे. उगीच चालता फिरता ट्रेडिंग करणं अवॉइड करा. प्रॉपर सेटअपवर असाल तेव्हाच तुम्हाला ट्रेडिंग करायची आहे. ओके, चलो, या लेवल्स फॉलो करा. ट्रेडिंग नक्कीच तुम्हाला या लेवल्स हेल्प करणार आहेत. या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही नवीन असाल तर. डेली तुम्हाला अशा पद्धतीने लेवल्स मी द्यायचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. ओके, चलो, थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंग बी रिअल वन. जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. दररोज संध्याकाळी 6 वाजता आणि मॉर्निंगला 10:30 वाजता आपली लाईव्ह स्ट्रीम असते, ती देखील तुम्ही जॉईन करा. ओके, चलो, बाय बाय गाईज, बाय बाय, थँक्यू.